प्रार्थना करत आहे, परंतु तसं मार्ग मोकळा होतच नाही. हा प्रश्न आहे त्याच्या जीवनामध्ये. पण जर त्याच्या प्रश्नाचं उत्तर जर त्याला मिळालं की का माझ्या मार्गामध्ये अडथळा नाही, का माझ्या मार्गामध्ये अजून अपयश आहे, तर या प्रश्नाचं उत्तर त्याला भेटलं तर काय होईल त्याला आनंद होईल. फॉर एक्झाम्पल, आज आमची मावशी आहे, विशेष मी ज्यावेळेस हे वचन वाचत होतो ना, तर आमच्या मावशीसाठी देवाचं वचन आणि भरपूर ज्या बहिणीच्या जीवनामध्ये पुत्रसंतान नाही आहे, ज्या बहिणीच्या जीवनामध्ये देवाने अजून काम केलं नाही, अशा बहिणींसाठी आज हे वचन आहे. हालेलुया. तर किती बरं होईल की समजा आम्हाला कळालं एखादा आजार आम्हाला झालेला आहे आणि भरपूर वेळेस आम्ही त्या आजारासाठी प्रयत्न केलेला आहे, परंतु तो आजार आम्हाला का झालाय हे जर आम्हाला कळालंच नाही तर काय होणार, आमचं जीवन बळी होऊन जाणार. तर तो आजार मला कशासाठी झालाय या प्रश्नाचं उत्तर जर मला मिळालं तर किती बरं आहे ना. सेम तसंच आहे. आज जे वचन आपण वाचणार आहे, ज्या वचनाबद्दल आपण मनन करणार आहे, आज तसंच प्रश्न त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये आहे. त्या व्यक्तीला कोणी सांगितलं नाही त्याच्या प्रश्नाचं उत्तर शिवाय प्रभू येशूच्या द्वारे. भरपूर लोकांनी त्याला काय काय बोलले असतील, भरपूर लोकांनी त्याला नावं ठेवले असतील, भरपूर लोक त्याला दिलासापद दिले असतील, परंतु जे त्याच्या जीवनामध्ये प्रश्न होता त्या प्रश्नाचं उत्तर कुठल्याच त्याच्या बापाने देऊ शकला नाही, त्याच्या आईने देऊ शकलं नाही, त्याच्या मित्राने देऊ शकले नाही, इव्हन त्याच्या नातेवाईकांनी पण त्याला त्याच्या प्रश्नाचं उत्तर देऊ शकलं नाही. पण त्याच्या प्रश्नाचं उत्तर त्याला कोण दिलं माहिती का, प्रभू येशूने दिलं. आणि जेव्हा प्रभू येशूने त्याला त्याच्या प्रश्नाचं उत्तर दिलं तेव्हापासून त्याचं मन काय झालं माहिती का, स्वतंत्र झालं. कारण त्याला कळालं की माझ्या प्रश्नाचं उत्तर काय आहे. तर आज आपण पाहू की देवाचं वचन आपल्या संगती काय बोलतं. वाचू आपण योहान शुभवर्तमान याचा 9वा अध्याय आणि 1 वचनापासून आपण काही वचन वाचूया. योहानाचं पुस्तक याचा 9वा अध्याय आणि 1 वचनापासून काही वचन आपण वाचूया. तो तिथून जात असता म्हणजे कोण, प्रभू येशू ख्रिस्त. आता प्रभू येशू ख्रिस्त गावोगावी देवाच्या सुवार्ता प्रचार करत आहे, देवाच्या राज्याची घोषणा करत आहे आणि एका ठिकाणी तो आहे आणि ज्या गावामध्ये आहे त्या गावावरनं जात असताना काय सांगतं, तो तिथून जात असताना एक जन्मापासून माणूस, एक जन्मापासून आंधळा असलेला माणूस, एक जन्मापासून ज्याला दृष्टी नाही असा व्यक्ती कुणाच्या दृष्टीत पडला, प्रभू येशूच्या दृष्टीत पडला. तेव्हा त्याच्या शिष्याने त्याला विचारले कोणामुळे हा असा आंधळा जन्मास झाला. आता या योहानाचं पुस्तक 9व्या अध्यायामध्ये एका आंधळ्याची स्टोरी लिहिलेली आहे. एक आंधळा व्यक्ती, त्याचं नाव लिहिलं नाही, तर नाव लिहिलं असतं तर किती बरं झालं असतं ना, परंतु त्याचे नाव या पुस्तकामध्ये लिहिलं नाही, या अध्यायामध्ये त्याचे नाव लिहिलं नाही. पण असं लिहिण्यात आलेलं आहे की एक जन्मापासून आंधळा व्यक्ती आहे. कसा आहे तो, जन्मापासून. त्याच्या आईने ज्यावेळेस गर्भधारण केलं ना, त्या गर्भापासूनच त्याला काय नाही आहे, दृष्टी नाही आहे, असा तो आंधळा जन्माला आलेला आहे. बायबल नेहमी कधी पण मनुष्याच्या मनाला दर्शवते आणि परमेश्वराच्या मनाला पण दर्शवते. माहिती का तुम्हाला, बायबल वाचत असताना मी नेहमी असं वाचतो की ह्या आंधळ्या मनुष्याच्या मनाची परिस्थिती काय झाली असेल, काय झाली असेल. भरपूर वेळेस आम्ही विचार केला ना, सेम हे जर आंधळा व्यक्तीला जर आम्ही स्वतःसाठी ठेवलो ना तर आम्हाला पण आमच्या प्रश्नाचं काय होणार, उत्तर मिळणार. जसं त्याला कळालं की हा आंधळा जन्माला कशासाठी आला, तर जरा त्याच्या मनाबद्दल विचार केला ना आपण तर बघू किती लोकांनी त्याला एखादा बोलले असतील ना, काय बोलले असतील, अरे बिचारा आंधळा जन्माला आलाय. काय झालेलं आहे, आंधळा जन्माला आलाय. बहुतेक कदाचित त्यांनी पाप केला असेल, नाहीतर त्याच्या आई वडिलांनी तर पाप केला असेल म्हणून हा काय झालेला आहे, असा आंधळा जन्माला आलेला आहे. एक पण लोक त्याला, जेवढे पण लोक भेटत होते ना, कधी तर त्या लोकांनी त्याला चांगलं बोललं असेल का, बघून त्याच्याकडे कधीच त्याला चांगलं बोललं नसतील. नेहमी त्याला काय बोलत असतील, काय बोलत असतील, अरे तू आंधळा जन्माला आला, माहिती का तू आंधळा कशाला जन्माला आला. तो म्हटला असेल, सांगा मला पण कळायला पाहिजे ना की मी आंधळा कशाला जन्माला आलो, का देवाने मला डोळे दिले नाही, का माझं ज्यावेळेस माझ्या आईच्या गर्भामध्ये माझी पिंड रूपाने रचना होत होती तेव्हा देवाने का बरं माझे डोळे बंद केले, सांगा जरा मला तुम्ही. काय लोक सांगत असतील त्याला, अरे तुला माहित आहे का मोशेच्या नियमशास्त्र सांगतं, काय सांगतं माहिती का, तू तर पाप केला असेल तर तुझ्या आई बापाने तर पाप केला असेल म्हणून तू असा आंधळा जन्माला आला, म्हणून तू असा आंधळा जन्माला आला, म्हणून देवाने तुला डोळे दिले नाही. तू काय तर तुझ्यामध्ये वाईट असेल, तुझ्यामध्ये नाही ना, आता तुझ्या आई वडिलांमध्ये तर असेल, तुझ्या आई वडिलांमध्ये नसेल तर तुझ्या पूर्वजांमध्ये असेल. असं काय तर तुमच्या खानदानीमध्ये काय जर झालं
जे कोणी पण त्याला भेटत असतील ना असं सांगत असतील ना की तू तरी पाप केला. इव्हन प्रभू येशू ख्रिस्त जात असताना प्रभू येशू ख्रिस्ताचे शिष्य पण त्याच्या संगती होते. येशूचे शिष्य पण होते. येशूचे शिष्य पण काय बोलले? काय बोलले? दोन वचन काय सांगते? काय येशूचे बघा त्याच्या घरचे तर बोलत असतील, येणारे जाणारे जे लोक होते ना ते पण लोक त्याला त्याचं बोलले असतील. इव्हन येशूचे शिष्य पण काय बोलले बघा? गुरुजी कोणाच्या पापामुळे हा असा आंधळा. आता प्रभू येशू ख्रिस्ताचे शिष्य आहेत 12. ते 12 शिष्य पण काय म्हणत आहेत प्रभू येशू ख्रिस्ताला? काय प्रश्न करत आहेत? प्रभूजी हा जो आंधळा असा जन्माला आलेला आहे ना हा कशासाठी हा जन्माला आलेला आहे? हा प्रश्न आहे त्याचा. त्या आंधळ्याचा पण प्रश्न आहे. जसं की मी सुरुवातीला सांगितलं ना की आमच्याकडे पण भरपूर प्रश्न आहेत. भरपूर माझ्याकडे पण भरपूर प्रश्न आहेत. हे वचन ऐकायच्या अगोदर, वचन मनन करायच्या अगोदर, वचन वाचा भरपूर वेळेस अध्याय मी याच्या अगोदर पण मी या अध्यायावरती बोललेला आहे. परंतु जेव्हा पण मी कधी हा अध्याय उघडतो देव परत एकदा नवीन वचनाच्या द्वारे माझ्यासाठी बोलतो. भरपूर प्रश्न आहेत. माझ्या पण जीवनामध्ये भरपूर प्रश्न होते. जसे या आंधळ्याच्या जीवनामध्ये प्रश्न होता. काय प्रश्न होता? त्याचा प्रश्न काय होता की मी आंधळा जन्माला का आलो? का मी आंधळा जन्माला आलो? हा त्याच्या जीवनामधला सगळ्यात मोठा प्रश्न आहे. आणि या प्रश्नाचं उत्तर कोणच मनुष्य त्याला देऊ शकत नव्हता. देऊ शकत होता का? कुठलाच मनुष्य त्याच्या आईने त्याच्या प्रश्नाचं उत्तर दिले नाही, त्याच्या वडिलांनी त्याच्या प्रश्नाचं उत्तर दिले नाही, त्याच्या शेजारी पाजारी जे आंधळे लोक होते ना भीक मागत असतील त्या लोकांनी पण त्याच्या प्रश्नाचं उत्तर दिलं नाही. इव्हन प्रभू येशू ख्रिस्ताच्या शिष्यांनी पण त्याच्या प्रश्नाचं त्याला उत्तर दिलं नाही. किती त्याच्या मनाची परिस्थिती दयनीय झाली असेल ना. येणारे जाणारे लोक निरंतर बोलत असतील. एका जर बोलला मला हे किती वाईट आहे म्हटलं ठीक आहे दोनदा बोललं, दुसऱ्या दिवशी पण तेच बोललं, तिसऱ्या दिवशी पण तेच बोललं. महिना झालं, 2 महिने झालं, इथं त्याचं वय मेन्शन केलं नाही. परंतु दर वेळेस जर माणूस बोलत असेल किती वाईट आहे किती वाईट आहे काय होतं आमच्या मनाची परिस्थिती. आणि चर्चला पण यायला सोडून दिलं ना. आता पास्टर तुम्हाला बोलला हे तू वाईट जीवन जगू नको. एकदा बोलला ठीक आहे, दोनदा परत तेच बोलला, तिसऱ्यांदा तसंच बोलला, चौथ्यांदा बोलला, 5व्या वेळेस तुम्ही काय करणार नाही? चर्चला येणार नाही, बंद करून टाकणार. निरंतर लोक त्याला काय सांगत होते? कदाचित तू पाप केला असेल, आता तुझ्या आई वडिलांनी तर पाप केला असेल, नाहीतर तुझ्या पूर्वजांनी तर पाप केला असेल, म्हणून तू काय झालेला आहे? असा आंधळा जन्माला आलेला आहे. प्रभू येशू ख्रिस्ताच्या शिष्याला पण तेच वाटलं. म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताचे शिष्य पण काय झालं माहितीये का? प्रभू येशू ख्रिस्ताला विचारायला लागले. त्या आंधळ्याचा पण प्रश्न तोच आहे की मी का असा आंधळा जन्माला आलो? या आंधळ्याच्या ठिकाणी ना आम्ही स्वतःला ठेवायला पाहिजे. आज आमच्या जीवनामध्ये पण काय आहे? भरपूर प्रश्न आहेत. एक सकाळी मला एका बहिणीने फोन केला आणि फोन केल्यानंतर त्यांनी सांगत होते भाऊ माझ्या जीवनामध्ये खूप प्रश्न आहेत. माझ्या मुलीचा प्रश्न आहे, माझ्या मुलाचा प्रश्न आहे, माझ्या नोकरीचा प्रश्न आहे, तर तुम्ही काय करा माझ्यासाठी प्रार्थना करा. मी म्हटलं बघा मी मनुष्य आहे, मी त्या बहिणीचं सांत्वन कसे करणार? हा तू माझी बहीण आहे, हा तू माझी बहीण आहे, ठीक आहे तुम्ही टेन्शन घेऊ नका, काहीतरी करू आपण. अशा पद्धतीने मी त्यांना सांत्वन करू शकतो. पण परमेश्वर तशा पद्धतीने सांत्वन करत नाही. परमेश्वर कसं सांत्वन करतो माहिती आहे का? जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांचं उत्तर परमेश्वर आम्हाला देतो. त्या बहिणीला मी सकाळी म्हटलं तुम्ही टेन्शन घेऊ नका, मी तुमचं सांत्वन करू शकणार नाही, पण जर देव तुमच्या संगती बोलला, देवाचं वचन जर तुमच्या जीवनामध्ये आलं ना, जर परमेश्वर तुमच्या संगती बोलला तर तुमच्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला काय होणार? मिळून जाणार. सेम तसंच आमच्या जीवनामध्ये पण भरपूर प्रश्न आहेत. जसं या आंधळ्याच्या जीवनामध्ये काय आहे? समस्या आहे, प्रश्न आहे. काय प्रश्न त्याच्या जीवनामध्ये की मी आंधळा जन्माला कशाला आलो? भरपूर बहिणीच्या जीवनामध्ये प्रश्न आहे, तुमच्या पण जीवनामध्ये प्रश्न आहे. काय प्रश्न आहे? एवढे दिवस आमच्या लग्नाला झालेला आहे, परंतु आज आम्हाला काय नाही आहे? मूल नाही आहे. प्रश्न आहेत आमच्या जीवनामध्ये. आज आमच्या मावशीच्या जीवनामध्ये प्रश्न आहे. मी तर देवाचं काम करत आहे, मी देवाच्या मंदिरामध्ये येत आहे, देवाला सर्व आवडणाऱ्या गोष्टी करत आहे, परंतु का देवाने मला असा आजार दिला? प्रश्न आहे. प्रश्न आहे. आज भरपूर भावाच्या जीवनामध्ये आम्ही काम करत आहे पण आम्हाला सक्सेस नाही आहे, आम्हाला काय नाही आहे, कामामध्ये बरकत नाही, कामामध्ये यश नाही आहे. आज आमच्या घरामध्ये भरपूर प्रॉब्लेम्स आहेत, घरामध्ये समस्या आहेत, जीवन हैराणी झालेलं आहे, जीवन अशांततेने भरलेलं आहे. प्रश्न आहे. या प्रश्नाचं उत्तर पाहिजे की नाही आम्हाला? मी पण माझं आत्मिक जीवन जगत असताना मी पण भरपूर वेळेस माझ्या पण जीवनामध्ये भरपूर प्रश्न होते, भरपूर समस्या.
भरपूर विचारांनी, भरपूर त्रासाने मी ग्रस्त होतो, भरपूर अनेक प्रश्न माझ्या पण जीवनामध्ये होते. परंतु जसं देवाचं वचन माझ्या संगती बोललं ना, माझे मनातले सर्व प्रश्न काय झाले असेल निघून गेले. का निघून गेलं माहितीये का? कारण त्या आंधळ्याला सांगणारा कोणच नव्हतं, तू आंधळा का जन्माला आला, शिवाय प्रभू येशू ख्रिस्ताशी नव्हतं. हालेलुया. भरपूर लोक त्याला काय म्हणत होते बघितल्यानंतर, हे तू आंधळा जन्माला आला रे, तू काहीतरी वाईट केला, तुझ्यामध्ये काहीतरी वाईट असेल, निश्चित वाईट असेल म्हणून तू आंधळा जन्माला आला. भरपूर लोक आम्हाला भेटतं ना, कधी चांगल्या गोष्टी सांगत नाहीत आम्हाला. आमच्या परिस्थितीला बघितल्यावरती काय बोलते, काहीतरी वाईट केलं म्हणून तुला ही परिस्थिती आली बघ, तू देवाला सोडला असशील म्हणून तुला असं झालेलं आहे, तू देवाला नीट धरला नसशील म्हणून तुझ्या मार्गामध्ये असं आहे बघ. हा, तू कदाचित असं केलं असशील, कदाचित देवाला न आवडणाऱ्या गोष्टी केल्या असशील म्हणून तुझ्या जीवनामध्ये देवाने बहुतेक आजार ठेवलाय, श्राप ठेवलाय. तसं नाही आहे. हालेलुया. तसं नाही आहे. बायबल तसं सांगत नाही. त्या आंधळ्याला पण एक मोठा प्रश्न होता, त्याच्या आयुष्याचा सगळ्यात मोठा प्रश्न होता, का मी आंधळा जन्माला आलो. आणि त्या प्रश्नाचं उत्तर त्याला त्याच्या आईने दिलं नाही, त्याच्या वडिलांनी दिलं नाही, त्याच्या मित्रांनी दिलं नाही, त्याच्या भावाने दिलं नाही, त्याच्या आजूबाजूच्या लोकांनी दिलं नाही. त्याला त्याच्या प्रश्नाचं उत्तर कोण दिलं? प्रभू येशू ख्रिस्ताने दिलं. आज पण जर आमच्या जीवनामध्ये प्रश्न आहे, प्रश्न आहे, का माझ्या जीवनामध्ये प्रॉब्लेम्स आहे, का माझ्या मुलीच्या जीवनामध्ये समस्या आहे, का माझ्या मुलाच्या जीवनामध्ये समस्या आहे, का मला पुनरुत्थान प्राप्त होत नाही, का मला देवाने आधार दिलेला आहे, असे भरपूर प्रश्न आहेत ना. तर या प्रश्नाचं उत्तर आज तुम्हाला कोण देणार? तुम्ही देणार नाही, किंवा भाऊ देणार नाही, किंवा दुसरं कोण देणार नाही. कोण देणार? जसं प्रभू येशू ख्रिस्ताने त्या आंधळ्याला सांगितलं, तू आंधळा का जन्माला आला, त्याच्या प्रश्नाचं उत्तर त्याला कोण दिलं? प्रभू येशू ख्रिस्ताने दिलं. वाच आपण योहानाचं पुस्तक याचा 9वा अध्याय 3रं वचन. आता त्याच्या जीवनामध्ये सगळ्यात मोठा प्रश्न काय आहे की मी आंधळा जन्माला का आलो. जे पण लोक आहेत त्याला तेच बोलत आहेत. येशूचे शिष्य पण त्याच्याकडे बघितले आणि बघितल्यानंतर येशूचे शिष्य पण त्याला तसंच बोलले, गुरुजी हा असा जन्माला का आलेला आहे. भरपूर लोक पण बोलल्यानंतर, हे का तुला असा आजार झालेला आहे, हे का तुला अजून लेकरू मिळालेलं नाही, हे का तुझी परिस्थिती अशी आहे, हे का तुझ्या परिस्थितीने तुला एवढं त्रासून टाकलेलं आहे, का देवाने तुला आशीर्वाद दिला नाही, का तुझ्या मार्गामध्ये अडथळा आहे, का तुझ्या मार्गामध्ये अपयश आहे. भरपूर लोक असं सांगतील. परंतु या प्रश्नाचं उत्तर आम्हाला जर पाहिजे असेल तर या प्रश्नाचं उत्तर आम्हाला कोण देणार? काय सांगतं बघा, वचन 3 काय कर, आपण 2 वचन वाचू, मग 3रं वचन वाचू. तेव्हा त्याच्या शिष्याने त्याला विचारले, गुरुजी कोणाच्या पापामुळे हा असा आंधळा जन्मास आला, ह्याच्या की याच्या आई बापाच्या. आता त्याला पण प्रश्न पडलेला आहे. तरी पण भरपूर वेळेस लोक त्याला म्हणत असेल. आता इव्हन येशूचे शिष्य पण त्याला बोलल्यानंतर त्याला तर कन्फर्मली माहित झालं असेल. काय माहित झालं असेल की मी आंधळा कशाला जन्माला आलेलो आहे, म्हणजे माझ्या आईने, माझ्या बापाने किंवा माझ्या पूर्वजांनी काय केलेलं आहे, पाप केलेलं आहे, म्हणून मी काय झालेलं आहे असा आंधळा जन्माला. शोध झाला त्याला आता कळून चुकलं, बहुतेक मी काहीतरी माझ्यामधनं काहीतरी झालं असेल बा, म्हणून काय झालेलं आहे, मी असा आंधळा जन्माला आलेला आहे. परंतु तसं नाही. वचन 3 काय सांगते बघा. येशूने त्याच्या शिष्यांना उत्तर दिलं. देत असताना तिथं तो आंधळा पण आहे आणि आंधळा पण ऐकत आहे. आंधळा तिथं आहे आणि आंधळा तो व्यक्ती तिथं असताना शिष्य त्याला विचारत आहे. काय विचारत आहे की प्रभूजी का हा असा जन्माला आलेला आहे, का हा आंधळा असा जन्माला आलेला आहे. ऐकत आहे. कदाचित मी पाप केला असेल, कदाचित माझ्या आई बापाने पाप केला असेल म्हणून मी असं जन्माला आलो. पण प्रभू येशू ख्रिस्त काय सांगतो बघा. येशू जेव्हा पण आम्हाला भेटतो ना, जगातल्या लोकांच्या वेगळं आम्हाला येशू सांगत असतो. हालेलुया. जगातले लोक आमच्या परिस्थितीला बघून काय सांगणार, कदाचित काय तर वाईट केलं असेल म्हणून आजार आला असेल, कदाचित तू देवाचा मार्ग धरला नसेल म्हणून तुला हे मिळालं नाही, कदाचित तू असं केलं असेल म्हणून तुला तसं मिळालं नाही, कदाचित तू असं केलं असेल म्हणून तुला असं मिळालं नाही, म्हणून तुझ्या मार्गामध्ये अडकलं नाही, म्हणून तुझे प्रश्न अजून सुटलेले नाही. पण येशूला जेव्हा आम्ही भेटतो, येशू काय करतो माहितीये का, जग जसं बोलतं, जगातले लोक जसं बोलतात ना तसं येशू बोलत नाही. येशू कसं बोलतो माहितीये का, जगाच्या वेगळं येशू बोलतो. आता त्या शिष्याने पण त्याला विचारलं की हा सांगाय जन्माला का आला. त्यावेळेस येशू काय बोलतो बघा. त्याच्या ठीक काय सांगतं, येशूने त्याला येशू सांगत आहे, काय सांगत आहे की ह्याने म्हणजे कोण, तो आंधळा किंवा त्याच्या आई वडिलांनी त्याने किंवा त्याच्या आई वडिलांनी पाप केलंय असं नाही. तुम्हाला आजार झालेला आहे, तुम्हाला
हालेलुया. म्हणून येशू काय म्हणतो, याने किंवा याच्या आई बाबाने पाप केले असे नाही तर त्याच्या ठाई, हालेलुया. आम्ही म्हणायला पाहिजे, काय म्हणायला पाहिजे, जसं प्रभू येशू ख्रिस्ताने काय बोललं, त्याने किंवा त्याच्या आई वडिलांनी पाप केले असं नाही तर त्याच्या ठाई, तर त्याच्या ठाई देवाचं कार्य प्रगट व्हायला पाहिजे. हालेलुया, हालेलुया. पहिली टाइम त्याला त्याच्या प्रश्नाचं उत्तर मिळालं. हालेलुया. पहिली टाइम त्याचा बाई मेन्शन केलं नाही, तर त्याचा बाई मेन्शन केला असेल तर आपण म्हणू शकलो होतो. जसं तो 38 वर्ष तरी रुग्ण होता ना, 38 वर्षापासून त्यांनी पडला होता ना एका बाजूवर. येशूने आला, येशूने बरं केलं त्याला. मग आम्हाला समजू शकतं की 38 वर्षानंतर ना त्याला बरं मिळालं, तो आजार निघून गेला त्याचा. तसं या आजाराचं बाई दिलेलं नाही त्या बायबलमध्ये. पण जेव्हा कधी पण त्याला लोक बोलत होते, त्याला त्याच्या प्रश्नाचं उत्तर मिळत नव्हतं. मिळत होतं का? जेव्हा त्याला येशूचं मन कळालं, काय कळालं की मी पाप केलं असं नाही, माझ्या आईवडिलांनी पाप केलं असं नाही, तर माझ्या ठाई, माझ्यामध्ये, माझ्यासाठी कुणाचं कार्य व्हायला पाहिजे, देवाचं कार्य व्हायला पाहिजे. म्हणून मला काय केलं देवानी, जन्मताच काय केलं, आंधळ केलं. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आम्ही पण कसं घ्यायला पाहिजे वचन, अरे मला देवाने आधार दिलेला आहे, मग देवाने मला आधार, भरपूर लोक आधारामध्ये असल्यावर ते काय करते, देवाला दोष देते. मी प्रार्थना करतो, मी एवढं करतो, मी चर्चला जातो, मग का मला आधार दिला. भरपूर लोक देवासाठी वादविवाद करते. एखादं काम झालं नाही तर देवा मी तर चर्चला जातो, मी दान दशमांश देतो, मी सर्व गोष्टी करतो, मी तर सर्व उपवास पण करतो, शुक्रवारी पण प्रार्थना करतो, सर्व गोष्टी करतो, मग का अजून माझा मार्ग सुटत नाही, का मला माझ्या प्रश्नाचे उत्तर मिळत नाही. अशा पद्धतीने भरपूर लोक बोलतो, तुम्ही बोलत नाही, तुम्ही चांगले उत्तर. हालेलुया. परंतु जे बोलत असतील, आज समोर कोणाचं बोलत नाही पण मनामध्ये बोलतो आम्ही, बरोबर आहे ना. पास्टर ज्यावेळेस वचनाची सहभागिता करतात ना, त्यावेळेस आम्ही बोलू शकत नाही, पास्टरला बोलतो का, पण अंतःकरणामध्ये बोलतो आम्ही. जेव्हा मी तर चर्चला जातो, मी तर दान देतो, मी तर दशमांश देतो, मी तर सर्व गोष्टी करतो, मग का अजून पास्टर प्रार्थना करायचं माझं काम होत नाही, का बरं अजून माझे प्रश्न सुटत नाही. प्रश्नाचे उत्तर मिळणं गरजेचं आहे, लक्षात घ्या. प्रश्नाचे उत्तर मिळणं गरजेचे आहे. जसं त्या आंधळ्याला प्रश्न होता, त्याचा सगळ्या जीवनातला मोठा प्रश्न होता. काय प्रश्न होता की मी आंधळा जन्माला का आलो, कोणी पण सांगितलं नाही त्याला, त्याचा आई वडिलांनी नाही, कोण सांगितलं, कोण सांगितलं, प्रभू येशू ख्रिस्ताने सांगितलं. का प्रभू येशू ख्रिस्ताने सांगितलं, कारण येशूला माहित होतं की तो आंधळा कशाला जन्माला आलाय. परमेश्वराने सगळं लिहून ठेवलेलं बायबलमध्ये. फर्स्ट टाइम त्याला कळालं. काय कळालं फर्स्ट टाइम, पहिल्या वेळेस त्याला कळालं. काय कळालं की मी आंधळा जन्माला का आलेला आहे. आज तुम्हाला कळणार, काय कळणार, का देवाने मला पुत्र संतान अजून दिलं नाही, का देवाने माझ्या जीवनामध्ये आधार ठेवलेला आहे, का अजून माझे मार्ग थांबलेले आहे, का देवाने मला अजून आशीर्वादित केलं नाही. आज तुम्हाला कळणार, तुमच्या प्रश्नाचं उत्तर समजणार. त्याचं वचन तुम्हाला समजणार होता. वचन जर तुम्हाला समजलं ना, ऑटोमॅटिकली तुमच्या प्रश्नाचं उत्तर काय होणार, तुम्हाला मिळत जाणार. हालेलुया. जसं त्या आंधळ्याला कळालं, काय कळालं की मी आंधळा का जन्माला आलो. काय कळालं त्याला की मी आंधळा काय जन्माला आलो. वचन 3 काय सांगतं, वचन 3 मध्ये त्याच्या प्रश्नाचं उत्तर आहे. त्याचा प्रश्न काय होता की मी का आंधळा जन्माला आलो, आणि वचन 3 मध्ये त्याला काय मिळालं, त्याच्या प्रश्नाचं उत्तर. काय त्याच्या प्रश्नाचं उत्तर वाचू आपण. येशूने उत्तर दिले. बघा त्याचा प्रश्न होता, शिष्याने प्रश्न केला, क्वेश्चन मार्क आहे तिथं. शिष्य ज्यावेळेस बोलतात ना, झाल्यानंतर का असा आंधळा जन्माला आला, यांनी पाप केलं का, याच्या आई वडिलांनी पाप केलं, कोणाच्या पापामुळे हा असा जन्माला आला, क्वेश्चन मार्क म्हणजे प्रश्नचिन्ह आहे तिथं. आणि उत्तर येशू देत आहे वचन 3 मध्ये. काय सांगते येशू, काय म्हणतो, याने येशूने उत्तर दिले. याने त्याच्या प्रश्नाचं उत्तर कोण देत आहे, येशू. तुमच्या पण प्रश्नाचं उत्तर कोण देणार, मी आजारामध्ये आहे, मी दुःखामध्ये आहे, मी कष्टामध्ये आहे, मी दैनिक जीवन जगत आहे, माझ्या जीवनामध्ये का आजार आलेला आहे, मला अजून का मुलगा झालेला नाही, मला अजून का पुत्र संतान नाही, मला माझे काम अजून का थांबलेले आहेत. या तुमच्या प्रश्नाचं उत्तर कोण देणार, तुम्ही देणार नाही. तुम्ही काय पण करू शकत नाही. मी काय करणार, गोडच बोलणार तुम्हाला, कारण माझं काम गोड बोलणं आहे, मी देवाचा सेवक आहे. पण तुमच्या प्रश्नाचं उत्तर कोण देणार तुम्हाला, येशू. म्हणून येशूने उत्तर दिले. वचन 3 मध्ये महत्वाचं आहे. शिष्याने प्रश्न विचारलं, क्वेश्चन मार्क आहे तिथं, आणि त्या प्रश्नाचं उत्तर कोण देत आहे, वचन 3 मध्ये येशू. काय सांगतं, मग येशूने उत्तर दिले, याने
किंवा याच्या आई बापांनी पाप केले असे नाही तर याच्या ठाई तर याच्या ठाई कुणाचं काम प्रगट व्हायला पाहिजे? तर याच्या ठाई देवाचं कार्य प्रगट व्हायला पाहिजे म्हणून हा असा जन्माला आला. आता उदाहरण घ्या, तो आंधळा जन्माला कशासाठी आला होता? देवाचं काम त्याच्या ठाई प्रगट व्हायला पाहिजे म्हणून देवाने एक समस्या त्याच्या जीवनामध्ये ठेवली होती, पीडा ठेवली होती. कुठली पीडा होती? आंधळेपणाची पीडा होती. ही पीडा देवाने ठेवली होती. का ठेवली होती? कारण देवाचं काम त्याच्या जीवनामध्ये व्हायला पाहिजे. सेम तसंच आज जर आम्हाला होत नसेल, ही पीडा आहे आमची. काय आमची पीडा? पण ही पीडा जसं त्या आंधळ्याची पीडा कोण सोडवलं? प्रभू येशूने सोडवलं. येशूने सोडवलं. जर त्या पिढ्याबद्दल आम्हाला मुक्त व्हायला पाहिजे तर आम्ही काय करायला पाहिजे? येशूचे शब्द ऐकायला पाहिजे. बरोबर आहे ना? पिढा काय माहितीये का? तो आंधळा जन्माला आलाय म्हणून पिढा आहे का? का त्यांनी आंधळेपणामधलं बरं व्हायला पाहिजे ही पिढा आहे. आंधळा जन्माला ही पिढा नाही आहे. आंधळेपणामधलं तरी बरं व्हायला पाहिजे. ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे. म्हणून काय म्हणतो प्रभू येशू ख्रिस्त? याने किंवा याच्या आई वडिलांनी पाप केलं नाही तर याच्या ठाई काय व्हायला पाहिजे? देवाचं कार्य. त्याच्या प्रश्नाचं उत्तर त्याला मिळालं आणि त्याच घटनेपासून काय झालं? त्यांनी त्याच्या पिढीमधनं काय झालं? मुक्त झाला. मुक्त त्याच्या प्रश्नाचं उत्तर मिळालं. त्याला मिळालं, अरे बापरे, मी पण पाप केलं नाही, माझ्या आई बाबांनी पण पाप केलं नाही. हो, देवाचं कार्य माझ्या जीवनामध्ये काय व्हायला पाहिजे? प्रगट व्हायला पाहिजे. म्हणून देवाने मला आंधळा जन्माला आलेला आहे. हालेलुया, धन्यवाद येशूला, प्रेज द लॉर्ड असं म्हटलं त्यांनी. पुढे तुम्ही वाचा तसंच आहे. त्याला कळालं त्याच्या प्रश्नाचं उत्तर. अजून मुलगा दिला नाही. अरे देवाने अजून मला पुत्र संतान दिलं नाही. देवाचं कार्य माझ्या जीवनामध्ये प्रगट व्हायला पाहिजे म्हणून देवाने मला असं ठेवलेलं आहे. हो, हालेलुया, प्रेज द लॉर्ड, धन्यवाद. आणि असं म्हणायला पाहिजे. मी असं म्हटलं जेव्हा मला माझ्या कळालं आणि देवाने मला सगळे समस्या घालून टाकले. हालेलुया. एका झटक्यामध्ये त्याला त्याच्या प्रश्नाचं उत्तर मिळालं. हे त्याच्या प्रश्नाचं उत्तर कोण दिलं त्याला? प्रभू येशू. का? कारण येशूला माहित आहे, फक्त येशूलाच माहित आहे आमच्या प्रश्नाचं उत्तर. म्हणून मी सुरुवातीला सांगितलं, मनुष्य सांगू शकणार नाही तुम्हाला तुमच्या प्रश्नाचे उत्तर. मी सांगू शकतो का? तुमच्या प्रश्नाचं उत्तर नाही. पण तुमच्या प्रश्नाचे उत्तर कुणाकडे आहे? येशूकडे आहे. काय येशूकडे आहे माहिती आहे का? कारण येशूला सगळं माहित आहे. वाचा आपण बघा, लूक शुभवर्तमान याचा 14 अध्याय आणि 16 वचनापासून वाचू आपण. लूक याचा 14 अध्याय आणि 16 वचनापासून. बघा, त्याच्या प्रश्नाचं उत्तर येशूकडेच काय आहे? का येशूकडे त्याच्या प्रश्नाचं उत्तर आहे ना, हे या अध्यायामध्ये लिहिलेलं आहे. काय सांगतं? मग ज्या नासरेतमध्ये तो लहानाचा मोठा झाला, तेथे तो आला, म्हणजे तो प्रभू येशू ख्रिस्त आला आणि आपल्या परिपाठाप्रमाणे शपथ दिवशी सभास्थानामध्ये जाऊन देवाचा ग्रंथ वाचण्यासाठी तो सभास्थानामध्ये उभा नाही का? तेव्हा यशया संदेशाचा ग्रंथपट त्याला देण्यात आला. प्रभू येशू ख्रिस्ताला यशया संदेशाचा ग्रंथपट देण्यात आला. त्याने तो उघडला. जे वचन जो अध्याय त्याने काढला त्यात असं लिहिलेलं आहे. काय लिहिलेलं बघा त्या अध्यायामध्ये? आता काय सांगतं बघा. त्याच्या प्रश्नाचं उत्तर प्रभू येशू ख्रिस्तानेच का दिलं? कारण प्रभू येशू ख्रिस्ताला ठाऊक होतं, फक्त येशूलाच ठाऊक आहे. काय ठाऊक आहे येशूला? की हा असा आंधळा जन्माला का आलेला आहे. फक्त येशूलाच ठाऊक आहे. का देवाने तुम्हाला आजपर्यंत पुत्र संतान दिलं नाही? फक्त येशूलाच ठाऊक आहे. का येशूने आधार तुमच्या जीवनामध्ये ठेवलेला आहे. कुठल्या मनुष्याला ठाऊक नाही. कुणाला ठाऊक आहे? फक्त येशूला ठाऊक आहे. का लग्न जमत नाही? प्रश्न आहे, प्रश्नचिन्ह आहे. ते कुणाला माहिती आहे उत्तर? फक्त येशूला. मग काय सांगता बघा, बघा काय म्हणतो प्रभू येशू ख्रिस्त? परमेश्वराचा आत्मा आलेला आहे कारण तिला शुभवार्ता सांगण्यास ज्याने मला अभिषेक केला, त्याने मला पाठवले आहे. ते अशासाठी की धरून नेलेल्यांना सुटका, आंधळ्यांना पुन्हा दृष्टी
याची घोषणा करावी. जे ठेचले जात आहे त्यांना सोडून पाठवावे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. कुणाबद्दल लिहिलेलं आहे माहिती का? हा अध्याय कुणाबद्दल लिहिलेला आहे? जो प्रवेश ख्रिस्त वाचत आहे ना, तो अध्याय कुणाबद्दल लिहिलेला माहिती का तुम्हाला? स्वतः येशू बद्दल लिहिलेला आहे. कुणाबद्दल लिहिलेला आहे? स्वतः येशू ख्रिस्ताबद्दल तो अध्याय लिहिलेला आहे. म्हणून त्यांनी सभास्थानात गेल्यानंतर तो अध्याय काढला आणि वाचला. काय वाचला? परत एकदा वाचला. हा अध्याय जो लिहिलेला आहे ना, प्रभू येशू ख्रिस्ताच्या स्वतःसाठी लिहिलेला आहे. यशाया संदेशाने 600 वर्ष अगोदर, प्रभू येशू ख्रिस्त जन्माच्या 600 वर्ष अगोदर यशाया संदेशाला हा ग्रंथ मिळालेला आहे. देवाच्या परमेश्वराने सांगितलेलं आहे आणि तेव्हा यशायाने काय केलेलं आहे? हा अध्याय लिहून ठेवलेला आहे. म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताने हा अध्याय वाचला. हा अध्याय कोणासाठी लिहिलेला आहे? स्वतः प्रभू येशू ख्रिस्तासाठी तो अध्याय लिहिलेला आहे. म्हणून त्याचा पुन्हा एकदा वाचू आपण. लूक वर्तमान याचा 4था अध्याय आणि 16वा. आता सांगतो तुम्हाला मी का तो आंधळा जन्माला आला होता आणि त्याच्या प्रश्नाचं उत्तर का येशूकडे होतं. कारण येशूला ठाऊक होतं की तो आंधळा कशाला जन्माला आला. कारण तो आंधळा जन्माला आला खरा, परंतु त्या आंधळ्याला दृष्टी देण्याचं सामर्थ्य कुणाकडे आहे? येशूकडे. कारण येशूला त्याच्यासाठीच त्यांनी काय केलेलं? परमेश्वराने पाठवलेलं. बस आपण 16 वर्षापासून मग त्या नासरतमध्ये कोण झाला होता? नासरतमध्ये लहानाचा मोठा. किती सोपा प्रश्न आहे. मी विचारल्यानंतर घाबरून गेला. सुरुवातीलाच लिहिलेलं आहे तिथं. काय लिहिलं बघा, आता वाचत आहे मी. काय लिहिलेलं आहे सुरुवातीला? मग ज्या नासरतमध्ये तो लहानाचा मोठा झाला होता तिथे तो आला आणि आपल्या परिपाठाप्रमाणे शब्दात दिवशी सभास्थानामध्ये जाऊन वाचल्या देवाचं वचन वाचण्यासाठी तो उभा राहिला. तेव्हा यशाया संदेशाचा ग्रंथ त्याला देण्यात आला. त्याने ते ग्रंथ उघडून जो अध्याय त्याने काढला त्यामध्ये असं लिहिलं आहे. काय लिहिलेलं आहे? नीट वाचू आपण आणि मनन करू. काय लिहिलेलं आहे? परमेश्वराचा आत्मा माझ्यावरती आलेला आहे. तुम्हाला माहिती आहे का? ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्ताचं बाप्तिस्मा झाला ना, योहानाने पाहिल्यानंतर प्रभू येशू ख्रिस्त पाण्यामधनं वर आल्यानंतर काय झालं सांगा बरं? काय झालं? देवाचा आत्मा कबुतरासारखा काय झाला? परमेश्वर प्रभू येशूच्या वरती आला. म्हणून हा ग्रंथ त्याच्यासाठी लिहिलेला आहे. म्हणून प्रभू येशू ख्रिस्त वाचत आहे. काय म्हणत आहे तो? की देवाचा आत्मा, प्रभूचा आत्मा, प्रभूचा आत्मा माझ्यावर आला. तरी सांगत आहे प्रभूचा आत्मा माझ्यावरती आला कारण दीनात शुभवार्ता. ते याच्यामध्ये भरपूर 5 पॉइंट आहे त्याच्यामध्ये. काय पहिलं पॉइंट काय आहे? आता ते सांगायला आपल्याला टाइम नाही. मी बेसिक सांगत आहे फक्त. का प्रभूला अभिषेक केलेला आहे? काय सांगते? नंबर 1 कारण दीनात सुवार्ता सांगण्यास त्याने मला अभिषेक केलेला आहे. आता बघा, त्या आंधळ्याला आतापर्यंत कोण सुवार्ता सांगितली का? शुभवार्ता सांगितली का? जे पण लोक त्याला भेटत होते ते लोक निरंतर त्याला काय म्हणत होते? तू आंधळा जन्माला आला, तुझ्या आईने पाप केलं, तुझ्या बापाने पाप केलं, त्याला तुझ्या पूर्वजांनी पाप केलं, म्हणून तू असा आंधळा जन्माला आला. निरंतर त्याला कुठलीही वार्ता सांगत आहे? वाईट वार्ता सांगत आहे. तू असं केला म्हणून असं झालं, तू असं केला म्हणून असं झालं. परंतु जेव्हा येशू त्याला भेटला त्यावेळेस येशूने काय केलं? त्याला शुभवार्ता सांगितली. काय सांगितली? कारण येशू स्वतः म्हणतो की तिला शुभवार्ता सांगण्यासाठी देवाने मला काय केलेलं आहे? अभिषेक केलेला आहे. त्याला त्याच्या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी. तो दीन आहे, दरिद्र आहे. आंधळे लोक दीनच असते, दिसत नाही त्यांना. ते इमॅजिन करून जीवन जगते, इमॅजिन करत असते इथं असं असेल. जसं आपण प्रॅक्टिकली बघतो इथं हा फुलपीट आहे, तसं ते लोक इमॅजिन करतात. आपण सांगितल्यानंतर ब्रदर इथं फुलपीट आहे, मग ते लोक इमॅजिन करतात की हा इथं कदाचित असं त्यांचं फुलपीट असेल. आंधळे लोक नेहमी इमॅजिन करून जीवन जगते. म्हणून काय म्हणतो की दीनात शुभवार्ता सांगण्यासाठी देवाने त्याला शुभवार्ता सांगितली. काय शुभवार्ता सांगितली? की तू आंधळा जन्माला आला, तुझ्या आईने तुझ्या बाबाने पाप केलं नाही किंवा तुझ्या पूर्वजांनी पाप केलं नाही, तर तुझ्या काही देवाचं काय व्हायला पाहिजे म्हणून तो आंधळा जन्माला आला. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. परमेश्वराने प्रभू येशूला त्याच्यासाठीच काय केलेलं आहे? अभिषेक केलेला आहे. आपलं काय सांगतं?
त्याने पाठवलं. येशूला पाठवलं परमेश्वराने आपल्या स्वतःच्या पुत्राला पाठवून दिलं. कशासाठी पाठवून दिलं बघा? त्याने मला पाठवलं आहे ते अशासाठी की धरून नेले. आता इथं धरून नेलेल्याची सुटका मी सांगायला तुम्हाला लागलो तर अर्धा तास लागते. कोण कोणाला धरून नेलं माहितीये का? आम्ही ज्या वेळेस पाप केलं ना, पाप केल्यानंतर देवाची सहभागिता आमच्यापासून निघून गेली आणि देवाने जेव्हा आदामाच्या द्वारे हवेच्या द्वारे आम्हाला सोडलं ना, शैतानाने आम्हाला धरलं. पहिला परमेश्वर आम्हाला धरला होता आदामामध्ये आणि हवेमध्ये. परमेश्वराने आदाम आणि हवेला धरलं होतं आणि परमेश्वर धरून त्यांना सांगत होता या बागेमध्ये. पण देवाची आज्ञा त्यांनी मोडल्यानंतर प्रभू त्यांना सोडून दिलं. आणि मग कोण धरलं? सैतानाने धरलं. निरंतर ते लोक सैतानाचा शब्द ऐकायला लागले आणि सैतानाच्या शब्दाच्या द्वारे फसवले गेले. म्हणून देवाचं वचन काय सांगतं की देवाने मला अभिषेक केलेला आहे. कशासाठी अभिषेक केलेला आहे? दीनांना शुभवार्ता सांगण्यासाठी. जे धरून गेलेले आहेत, म्हणजे जे सैतानाने ज्या लोकांना धरून गेलेलं आहे, जे धरून गेलेले आहे, धरून गेलेल्याची काय सुटका व आंधळ्यास पुन्हा दृष्टीचा लाभ. तो आंधळा आहे म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताकडे त्याच्या प्रश्नाचं उत्तर आहे. कुणाकडे होतं का प्रश्नाचं उत्तर? तो आंधळा जन्माला कशासाठी आला? त्याच्या वडिलांकडे पण नव्हतं, त्याच्या आईकडे पण नव्हतं, त्याच्या मित्रांकडे पण नव्हतं, त्याच्या आजूबाजूच्या लोकांकडे पण प्रश्नाचं त्याच्या उत्तर नव्हतं की का तो असा आंधळा जन्माला आला. परंतु त्याच्या प्रश्नाचं उत्तर कुणाकडे होतं? प्रभू येशू ख्रिस्ताकडे होतं की तो आंधळा का जन्माला आला. म्हणून काय सांगतं प्रभू येशू ख्रिस्त? काय म्हणतो की आंधळ्यांना, आंधळ्या लोकांना पुन्हा दृष्टीचा लाभ याची घोषणा करावी. जे फेकले जात आहेत त्या सोडून पाठवावे. परमेश्वराच्या प्रसादाच्या वर्षाची घोषणा करावी. म्हणून देवाने काय केलं? प्रभू ख्रिस्ताला अभिषेक केलेला आहे. काय केलेलं आहे? अभिषेक केलेला आहे. आता त्याला त्याच्या प्रश्नाचं उत्तर कळालं. काय कळालं की मी आंधळा जन्माला का आलो. आता आपण योहान शुभवर्तमान याचा 9वा अध्याय आणि वचन 3 वाचून आपण पुढे जाऊया. येशूने उत्तर दिले याने किंवा याच्या आई बाबांनी पाप केले असे नाही, तर याच्या ठाई देवाचे कार्य प्रगट व्हायला पाहिजे. म्हणून हा असा जन्माला आलेला आहे. आमच्या प्रश्नाचं उत्तर आज देवाने दिलेलं आहे. काय दिलेलं आहे? की आमच्या जीवनामध्ये प्रश्न आहेत, आमचे प्रश्न सुटले नाहीत, आमच्या जीवनामध्ये फायनान्शियल प्रॉब्लेम्स आहेत, सर्व गोष्टी आहेत, आमच्या जीवनामध्ये आजार आहे, दुःख आहे, कष्ट आहे, क्लेश आहे, अजून लग्न होत नाही, अजून पुत्रसंतान नाही, अजून आजाराचा बरं होत नाही. हे आमचे प्रश्न आहेत. या आमच्या प्रश्नाचं उत्तर कोण देत आहे? प्रभू येशू ख्रिस्त देत आहे. काय देत आहे? कारण आमच्या ठाई देवाचं कार्य व्हायला पाहिजे. आता देव आमच्या जीवनामध्ये काम करतो. देवाने वचन दिलं, त्या आंधळ्याला परमेश्वराने त्याच्या प्रश्नाचं उत्तर दिलं. काय उत्तर दिलं? येशूने उत्तर दिले याने किंवा याच्या आईबापाने पाप केले असे नाही, तर याच्याकडे देवाचे कार्य प्रगट व्हावे. म्हणून हा असा आंधळा जन्मास आला. वचन 4 काय सांगतं? ज्याने मला पाठवले आहे त्याची कामे दिवस आहे तोपर्यंत आपल्याला केली पाहिजे. रात्र येणार आहे, तिच्यामध्ये कोणाला काम करता येत नाही. वचन 6 काय सांगतं बघा? असं बोलून प्रभू येशू ख्रिस्ताने काय केलं? भूमीवरती थुंकीने त्याने चिखल केला. तो चिखल त्याच्या डोळ्याला लावला आणि त्याला म्हटले जा शिलोह, जा शिलोह म्हणजे पाठवलेला नावाच्या तळ्यामध्ये ठेवून तू. मग त्याने जाऊन हालेलुया प्रेज द लॉर्ड. प्रश्नाचं उत्तर मिळणं महत्वाचं नाही आहे, कृती पण करायला पाहिजे. आता बघा, त्याला त्याच्या प्रश्नाचं उत्तर कळालं. प्रश्नाचं उत्तर काय कळालं त्याला? की मी पाप केलं म्हणून मी आंधळा जन्माला आलो. एक झालं. त्याच्यासाठी देवाचं मन जुळलं केलं. जेव्हा आमचं देवासाठी मन कनेक्ट होतं ना, ऑटोमॅटिकली देवाचा शब्द आमच्या जीवनामध्ये काय करतो? काम करायला लागतो. आता त्याला कळालं, त्या आंधळ्याला कळालं की मी पाप केले नाही, माझ्या आईबापाने पाप केलं नाही, माझ्याकडे देवाचं काम व्हायला पाहिजे म्हणून मी आंधळा जन्माला आलो. मग आता येशू त्याला सांगत आहे. काय सांगत आहे? तू आता काय कर? थुंकला त्याने, चिखल केला त्याच्या थुंकीने, डोळ्याला लावलं आणि म्हटलं जा आता तू. कुठं जा?
शिलोकडे जा. आता जात असताना त्यांनी म्हणायला पाहिजे ना, मी तर आंधळा आहे, मी कसं जायला पाहिजे? मी तर आंधळा, मला दिसत पण नाही, शिलो कुठे मला माहित पण नाही, मी कसं जाऊ? शिलोचा ऍड्रेस पण मला माहित नाही, असं म्हणायला पाहिजे ना. पण म्हटला का त्याने तसं? नाही म्हटलं. पण आम्ही म्हणतो, काय करतो आम्ही? म्हणतो काय म्हणतो? देवाने मला असं केलं ना, देवाने वचन तर दिलंय, देवाचं कार्य माझ्या ठाई व्हायला पाहिजे. मग कधी देव कार्य करणार? मग कधी देव करणार? एवढं दिवस झालं मग का केला नाही? असं आम्ही म्हणतो. परंतु त्यांनी त्याचं बोललं नाही. त्यांनी त्याचा बोलला का? नाही बोलला. त्यांनी काय बोलला? प्रभूने जे त्याला सांगितलं, काय सांगितलं प्रभूने त्याला? तू जा आणि काय कर, आता शिलोमध्ये जा, जिथं पाठवलेलं आहे तिथं तू जा आणि तिथं जाऊन त्या पाण्यामध्ये काय कर, तू धु, म्हणजे तुला काय होणार? दृष्टी येणार. त्यांनी ह्याच्यातच ऐकलं नाही. जेव्हा देवाचा शब्द, जेव्हा जेव्हा आमचं पण देवासाठी एक होतं ना, कनेक्ट होतं, देवाचा शब्द आला. कुठला शब्द आला? की मी पाप केलं नाही, माझ्या आई बाबांनी पण पाप केलं नाही, किंवा माझ्या पूर्वजांनी पण पाप केलं नाही, माझ्या देवाचं काम व्हायला पाहिजे, म्हणून मी आता आंधळ्या जन्माला आलो. हे शब्द त्याच्या जीवनामध्ये आलं आणि हे शब्द त्याच्या जीवनामध्ये आल्यावर त्याचं मन देवासाठी, येशूसाठी काय झालं? एक झालं. आणि जेव्हा येशूसाठी त्याचं मन एक झालं, तेव्हा येशूचा शब्द त्याला आता ऐकायला कसं जात आहे? सोपा जात आहे. तो म्हणत आहे का मी कसं जाऊ, मी आंधळा आहे, तू तर मला घेऊन चल, हा तुम्ही माझ्या हाताला धरा चला, असं म्हटलं का त्यांनी? नाही म्हटला. काय म्हटला? येशूने जेव्हा त्याला सांगितलं, काय म्हटलं? वचन 5 मध्ये काय सांगतं? 6 मध्ये असे बोलून तो भूमीवरती थुंकला. थुंकीने त्याने चिक्कल केला, तो चिक्कल त्याच्या डोळ्यात लावला आणि त्याला म्हटलं जा. शिलोह, शिलोह म्हणजे पाठवलेला, त्याला म्हणजे धू. पुढं मग त्याने जाऊन धुतले. आता दृष्टी आली म्हणून त्यांनी गप्प बसला का? आता याच्याबद्दल आम्ही काय शिकायला पाहिजे माहिती का? या अध्यायाबद्दल आम्हाला आमच्या प्रश्नाचे उत्तर मिळाले, आम्हाला कळालं. आणि जर देवाने आमच्या जीवनामध्ये काम केलं, देवाने फॉर एक्झाम्पल तुमच्या जीवनामध्ये काम केलं, तुम्हाला मुलगा झाला, देवाने तुमचा आधार भरा केला, तर आम्ही काय करायला पाहिजे? जसं त्या आंधळ्याने केलं ना, सेम तसं करायला पाहिजे. त्यांनी काय केलं माहितीये का? काय केलं त्यांनी माहितीये? जे येशूने त्याच्यासाठी केलं ना, ते सांगायचं मोठ्या तुम्ही जर पुढं हे खूप मोठं हात आहे, 41 वर्षापर्यंत हात आहे. ज्यावेळेस येशूने त्याच्या जीवनामध्ये काम केलं ना, त्यांनी गप्प बसला नाही. त्याला सभास्थानामध्ये बोलवण्यात आलं. शास्त्री पुरुषी त्याच्यासाठी वादविवाद करू लागले आणि त्या शास्त्री लोकांचं तोंड बंद करून टाकलं. त्यांनी काय केलं? तोंड बंद करून टाकलं. काय म्हणतो तो माहितीये का? काय म्हणतो? तुम्हाला माहित नाही का माझे डोळे कोण उघडे केले? तुम्हाला माहित असेल तर तुम्ही मला का विचारता? का तुम्ही त्याचे शिष्य होणार का? सुवार्थ सांगायचं त्याने. कुणाची सुवार्थ सांगायचं माहितीये का? येशूची सुवार्थ सांगायचं. जर देवाने आम्हाला आमच्या प्रश्नाबद्दल आज सोडवलं, देवाने जर आमच्या समस्याबद्दल आम्हाला सोडवलं, आम्हाला आमच्या प्रश्नाचं उत्तर मिळालं ना, आम्ही गप्प बसायचं नाही. तो आता गप्प बसला नाही. गप्प बसला का तो? वाचू आपण थोडं वचन, टाइम आहे. या म्हणून 25 वर्षापासून वाचू आपण. यावरून त्याने उत्तर दिले, तो पापी आहे किंवा नाही. आता त्याचं स्टेटमेंट बघा. ज्यावेळेस देवाने त्याच्या जीवनामध्ये काम केलं, त्याला दिसायला लागलं, बरं झालं मला माझ्या प्रश्नाचं उत्तर मिळालं, मला डोळ्याला दिसायला लागलं, धन्यवाद येशूला, धन्यवाद येशूला म्हणून चांगलं जीवन जगू शकलं असतं. परंतु त्यांनी तसं केलं का? नाही केलं. वचन 25 पासून काय सांगतं वाचा. यावरून त्याने उत्तर दिले, तो पापी आहे, तो पापी आहे, गणेश पापी आहे किंवा नाही मला माहित नाही, मला ठाऊक नाही. पण एक गोष्ट मला माहित आहे म्हणतो तो. पण एक गोष्ट मला माहित आहे, मला एक गोष्ट माहित आहे की मी पूर्वी कसा होतो? आंधळा होतो. मी पूर्वी आजारामध्ये होतो. मला पूर्वी मूलबाळ नव्हतं. मला पूर्वी माझ्या प्रश्नांमध्ये मी भरपूर अडकलो होतो. मी पूर्वी माझ्या घरामध्ये भरपूर अपयशामध्ये होतो. पण पुढे काय सांगतं? आता काय होतं मला? तो म्हणायचा आता मला काय करायचं आहे? आता मला दिसते. सेम तसंच ते पण तुमच्या जीवनामध्ये काय करणार? काम करायला लागणार. तू काय म्हणत आहे? मला माहित आहे तो व्यक्ती पापी आहे का रीतीमान आहे. मला माहित आहे तो कसा आहे. पूर्वी पण मला एवढं माहित आहे. पूर्वी मी आंधळा होतो, परंतु आता मला काय होतं? पण आता मला दिसते.
कसं दिसायला लागलं? काय म्हणतो? आत्ताच मी तुम्हाला सांगितलं की नाही, तरी तुम्ही ऐकले नाही. पुन्हा तुम्ही ऐकायची इच्छा का करता? तुम्ही पण त्याचे शिष्य होऊ इच्छिता का? तेव्हा त्यांनी त्याची काय केली? हेटाळणी करून त्याची हेटाळणी करून त्याला म्हटले, तू त्याचा शिष्य आहे आणि मोशेचे शिष्य आहोत. देव मोशेबरोबर बोलला आहे, हे आम्हाला ठाऊक आहे. म्हणजे चौथी वाचून कंटिन्यू पुढे. हा बोलला आहे आम्हाला. कुणाबद्दल बोलत आहे? प्रभू येशू ख्रिस्ताबद्दल बोलत आहे. मोशे जेव्हा परमेश्वर मोशे शक्ती बोलले आम्हाला ठाऊक आहे, परंतु हा येशू कोण आहे आम्हाला ठाऊक नाही. त्या माणसाने त्याला उत्तर दिले, काय म्हणत आहे? तो सुवार्ता सांगत आहे. जेव्हा देव आमच्या जीवनामध्ये आमच्या प्रश्नाचे उत्तर सॉल्व्ह करतो ना, तर आम्ही गप्प बसायचे नाही. आम्ही पण काय करायला पाहिजे? या आंधळ्यासारखं काय करायला पाहिजे? देवाने जे आमच्या जीवनामध्ये काम केलेलं आहे ते आम्ही सांगायला पाहिजे. आता तो सांगत आहे, काय म्हणत आहे बघा. त्यांनी त्याला हे तर मोठे आश्चर्य आहे की तो कोणता आहे हे तुम्हाला ठाऊक नाही, पण त्याने माझे डोळे उघडले. आपल्याला ठाऊक आहे की बघा काय म्हणत आहे तो, काय म्हणत आहे त्याचं स्टेटमेंट काय, तो काय म्हणत आहे? आपल्याला ठाऊक आहे. शास्त्रात परुष लोकांना पण माहित आहे. काय माहिती आहे शास्त्रात परुष लोकांना पण? देव कुणाचं ऐकत नाही? पापी लोकांची प्रार्थना देव ऐकत नाही. लक्षात घ्या, खूप मोठा पॉईंट आहे. याच्याबद्दल मी तुम्हाला नंतर सांगतो कधी तर. कुणाची देव प्रार्थना ऐकत नाही? ज्याच्याकडे स्वतः पापी होण्याचा विश्वास आहे, अजून मी पापी आहे, अजून मी पापातच आहे, अजून मी पापाची क्षमा मागत आहे आणि मी अजून देवाला प्रार्थना करत आहे. त्या शास्त्री आणि परुष लोकांना काय म्हणत आहे की आपल्याला ठाऊक आहे की देव पापी लोकांचा शिष्य देवाचा संदेश ना असून त्याच्या इच्छेप्रमाणे करतो. देव कुणाचा ऐकतो माहिती आहे का? कुणाचा ऐकतो देव? स्तोत्रसंहिता 34 जर तुम्ही वाचाल तर तुम्हाला समजेल की नीतिमानाच्या प्रार्थनेकडे, ज्याच्याकडे नीतिमान होण्याचा विश्वास आहे, त्याचा देव काय करतो माहिती आहे का? त्याची प्रार्थना, त्यांनी केलेली याचना, त्यांनी सांगितलेलं वचन देव ऐकतो. हालेलुया. पुढे काय सांगतं बघा. मग काय झालं? त्यांनी शास्त्री पुरुषांना सांगितलं आणि शास्त्री पुरुषांनी त्याला काय केलं? सभास्थानाच्या बाहेर काढून दिलं. त्या आंधळ्या व्यक्तीला माहितच नाही त्याचे डोळे कोण पुढे केलेले, पण त्यांनी सांगत आहे, सुवार्ता सांगत आहे. मोठ्या मोठ्या शास्त्री लोकांना सांगत आहे. काय सांगत आहे? काय सांगत आहे? तुम्हाला माहित नाही का तुम्ही तर शास्त्री आणि पुरुष आहे? देव पापी लोकांचा ऐकत नाही. देव कुणाचा ऐकतो? नीतिमान लोकांचा ऐकतो. देव धर्मी लोकांचा ऐकतो. देव संदेशाची प्रार्थना ऐकतो. आणि कदाचित तो संदेश असेल म्हणून देवाने त्याची प्रार्थना ऐकली, मला काय केली? दृष्टी दिली. पुढे काय सांगलं वचन? जन्मांताचे डोळे. जन्मांताचे डोळे. आता तो म्हणत आहे, शास्त्री आणि परुष लोकांना काय म्हणत आहे? जन्मांताचे डोळे उघडल्याचे. जन्म अंधाचे डोळे जगाच्या प्रारंभापासून जगाच्या शेवटापर्यंत ऐकण्यात कधी आलेला आहे का असं तो सांगत आहे. हा जर देवापासून नसता, जर तो देवापासून नसता तर त्याला काहीच करता आले नसतं. कोण सांगत आहे? तो जन्मांत व्यक्ती सांगत आहे. काय सांगत आहे? सुवार्ता सांगत आहे. कुणाला? त्या शास्त्री आणि पुरुष लोकांना सांगत आहे. पुढे काय सांगतं बघा. त्याने त्याला म्हटले, तू सर्वस्वी पापात जन्मलास, तू सर्वस्वी पापात जन्मास आणि आम्हाला शिकवतोस काय? मग त्यांनी त्याला सभास्थानातून बाहेर घालवले. आता जेव्हा प्रभूला कळालं, प्रभू बघत आहे, तिथंच आहे प्रभू. त्यांनी बघत आहे देवानी त्याच्या जीवनामध्ये काम केलं. देवानी जर तुमच्या पण जीवनामध्ये काम केलं तो बघतो. अरे मी तर याच्या जीवनामध्ये काम केलेलं आहे, याच्या प्रश्नाचं उत्तर दिलेलं आहे, पण माझ्यासाठी काय केलं? काय केलं? सांगितलं का? जे प्रश्नामध्ये त्यांनी होता, त्या प्रश्नामध्ये मी त्याला सोडवलं. त्याच्या जीवनामध्ये मी साक्ष ठेवली. ती साक्ष त्याच्या दुसऱ्यांना सांगितलं. काय सांगितलं? त्याच्याशी भेटत नाही, जो काम करत नाही. आता त्याला बघितलं, त्याला कळालं, प्रदेश पुरुषाला पण कळालं. काय कळालं? की त्यांनी सुवार्ता सांगत आहे. काय करत आहे? शास्त्री आणि परुष लोकांना सुवार्ता सांगत आहे. आणि शास्त्री आणि परुष लोकांनी काय केलं? त्याला आता सभास्थानात बाहेर काढून दिलं. पुढे काय सांगतं वचन? त्याने त्याला बाहेर घालवले. येशूने ऐकलं. पुढं आणि त्याला तो सापडल्यावर येशूने ऐकलं. काय ऐकलं येशूने? की
त्याने उत्तर दिले, महाराज मी त्याच्यावर काय करतो? विश्वास ठेवतो. आम्ही पण विश्वास ठेवायला पाहिजे. जर आमच्या प्रश्नाचं उत्तर मिळालं नसेल किंवा आमच्या प्रश्नाचं उत्तर प्रभूने दिलं असेल तर आम्ही काय करायला पाहिजे? विश्वास ठेवायला पाहिजे. तरी काय म्हणतो महाराज, मी त्याच्यावरती काय करतो? विश्वास ठेवतो. महाराज मी त्याच्यावर विश्वास ठेवावा असा तो कोण आहे? येशूने त्याला म्हटले, तू त्याला पाहिले आहे व जो तुझ्या संगती आता बोलत आहे. हालेलुया, हालेलुया. तोच मी आहे म्हणतो प्रभू येशू ख्रिस्त. हालेलुया. ज्याने तुला डोळे दिले, ज्या प्रश्नाचं उत्तर तुला कोण दिलं? त्याच्या प्रश्नाचं उत्तर त्याला प्रभू येशूने दिलं. आणि काय सांगतं लास्ट वचन? येशू त्याला म्हणाला, नाही 38 वचन, तो म्हणाला प्रभूजी, प्रभूजी मी विश्वास ठेवतो. आणि त्याने त्याला नमन केले. तेव्हा येशू म्हणाला, मी न्याय निवाडण्यासाठी या जगात आलो आहे, यासाठी की सगळ्यात महत्वाची पण यासाठी की ज्यांना दिसत नाही त्यांना दिसावे आणि ज्यांना दिसते त्याने आग्रह व्हायला पाहिजे. हालेलुया. आता त्या आग्रहाला दिसत नव्हतं म्हणून प्रभू येशू ख्रिस्त काय केला? जगामध्ये आला. कारण त्यांनी लूका शुभवर्तमान याचा 4था अध्याय आणि आपण वाचलं 16 वचनापासून काय सांगतं की आंधळ्यांना दृष्टी यायला पाहिजे. दीनांना शुभवर्तमान सांगण्यासाठी परमेश्वराने काही एक लास्ट वचन वाचून आपण एक करू. लूकाचं पुस्तक याचा 4था अध्याय आणि 16 वचनापासून वाचू आपण. त्या आंधळ्यांना दृष्टी कोण दिली? प्रभू येशू ख्रिस्ताने दिली. हालेलुया. त्याच्या प्रश्नाचं उत्तर त्याला कोण दिलं? प्रभू येशू ख्रिस्ताने दिलं. कधी दिलं? जेव्हा त्याचं मन, त्या आंधळ्याचं मन प्रभू येशू ख्रिस्तासाठी एक झालं. जेव्हा त्याचं मन प्रभू येशू ख्रिस्तासाठी एक झालं, त्याच्या मनातील सर्व प्रश्न काय झाले? निघून गेले. त्याच्या प्रश्नाचं उत्तर त्याला मिळालं. वाचू काय सांगतं? मग त्या नाचलेल्यामध्ये तो लहानाचा मोठा झाला होता. तिथे तो आला आणि आपल्या परिपाठाप्रमाणे शंभर दिवशी सभास्थानामध्ये जाऊन वाचण्यास उभा राहिला. तेव्हा यशाया संदेशाचा ग्रंथ त्याला देण्यात आला. त्याने तो उलगडून जे अध्याय काढले त्यात असे लिहिले आहे की परमेश्वराचा आत्मा माझ्यावर आला आहे. कारण बिना शुभवार्ता, जे आदमी दीन असेल, दरिद्री असेल, लाचार असेल, त्यांना शुभवार्ता सांगण्यासाठी कोण आलेला आहे? प्रभू येशू ख्रिस्त आलेला आहे. त्याने मला अभिषेक केला आहे, त्याने मला पाठवले आहे. ते अशासाठी की का पाठवलेलं प्रभू येशू ख्रिस्ताला? अशासाठी की धरून नेलेलं आम्ही धरून नेलो होतो. सैतानाने आम्हाला धरून नेलं होतं, परंतु प्रभू येशू ख्रिस्ताने त्याच्या वधस्तंभावर रक्त सांडून आम्हाला काय केलेलं? सोडून टाकलं. त्या पापापासून आम्हाला सोडवलं. सैतानाच्या गुलामगिरीमधून आम्हाला सोडवलं. पुढं आंधळ्यास पुन्हा दृष्टी. आंधळा असून, डोळे असून पण आमचं जीवन कसं होतं? आंधळं होतं. डोळे असून पण आमचं जीवन आंधळं होतं. म्हणून आम्हाला दिसायला पाहिजे म्हणून काय सांगतं? आंधळ्यांना दिसावे व त्याची घोषणा करावी. जे ठेचले जात आहेत त्यांना सोडून पाठवावे. परमेश्वराच्या प्रसादाच्या वर्षाचा घोषणा करावी म्हणून परमेश्वराने काय केलेलं? प्रभू येशू ख्रिस्ताला अभिषेक केलेला. हालेलुया. आज त्या आंधळ्याला दृष्टी कधी आली माहिती का? त्याच्या प्रश्नाचं उत्तर कधी मिळालं? तेव्हा येशूने त्याला सांगितलं. आज येशू पण तुम्हाला तेच सांगत आहे. तुमच्या जीवनामध्ये आजार असेल, तुमच्या जीवनामध्ये दुःख असेल, कष्ट असेल, तुमच्या जीवनामध्ये अनेक प्रश्न असतील, तुमच्या प्रश्नाचं उत्तर कोण देणार? प्रभू येशू ख्रिस्त देणार. कशाद्वारे देणार? की जे पण प्रश्न, जे पण समस्या आमच्या जीवनामध्ये आहेत ते कशासाठी आहे? ते प्रश्न, ते समस्या, ते आजार देवाने का ठेवले आमच्यासाठी? कारण आमच्या आजाराच्या द्वारे, आमच्या दुःखाच्या द्वारे, आमच्या प्रश्नाच्या द्वारे कुणाला काम करायचंय? देवाला काम करायचंय. म्हणून देवाने ते आमच्यासाठी ठेवलेलं आहे. लास्ट वचन वाचू. इर्मयाचं पुस्तक याचा 27 अध्याय आणि 11 वचन काय सांगतं बघा. का देवा समजतो? एक लास्ट वचन ते वाचून आपण एक करू. 29 11.
निर्णयाचं पुस्तक 29 परमेश्वराने तुमच्या प्रश्नाचं उत्तर दिलेलं आहे. का देतो? निर्णयाचं पुस्तक 29 11 काय सांगतं बघा. हा, परमेश्वर म्हणतो तुम्हाविषयी, परमेश्वराला माहिती आहे म्हणून परमेश्वर म्हणतो तुम्हाविषयी माझ्या मनामध्ये जे संकल्प आहे. आता परमेश्वराकडे संकल्प आहे. काय संकल्प आहे? कदाचित आजार जवळ आणायचं असेल, कदाचित कामं थांबून परमेश्वराला जवळ आणायचं असेल, काय पण प्रॉब्लेम घेऊन परमेश्वराला त्याच्या जवळ आणायचं असेल म्हणून परमेश्वर असं करतो. म्हणून परमेश्वर काय म्हणतो तुमच्याबद्दल माझ्या मनामध्ये जे संकल्प आहे ते परमेश्वर जाणतो. ते परमेश्वर जाणत आहे तर तो परमेश्वर काय म्हणतो ते कशाचे आहे? ते हिताचे आहे, अनिष्टाचे नाही. ते तुम्हा तुमच्या भावी सुस्थिती हालेलुया. आशा कधी देणार? जेव्हा आमच्या प्रश्नाचे उत्तर आम्हाला मिळणार. जसं त्या आंधळ्याला त्याच्या प्रश्नाचं उत्तर मिळालं आणि त्याच्या जीवनामध्ये आशा आली आणि जीवन. निश्चित तुम्हाला पण तुमच्या प्रश्नाचं उत्तर या वचनाच्या द्वारे देवाने दिलं असेल आणि देव तुम्हाला पण काय करणार? आशा देणार आणि देव तुम्हाला आनंदी जीवन देणार. या वचनाच्या द्वारे देव तुम्हाला आशीर्वादित करू. आमेन.